ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीती संगम नव्हे तर भीती संगम। मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात। मारहाण करणं म्हणजे विकास नसल्याचा देखील लगावला टोला। महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं। ठाकरे कुटुंबानं घेतलं मुंबादेवीचं दर्शन। मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। बिनविरोध नगरसेवक निवडीला दिलं होतं आव्हान। मुंबईतल्या चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 152 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांचा आरोप, तर कल्याणमध्ये देखील पैसे वाटपावरून हाणामारी। नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने। पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। अजित पवारांनी केलेल्या सिंचन प्रकल्पामधल्या आरोपांवरून भाजप नेत्यांचं तोंडसुख। 1999 पासून अजित पवार गप्प का बसले? बावनकुळेंचा सवाल, तर आरोप न्यूट्रल करण्यासाठी वक्तव्य करत असल्याचा मुनगंटीवारांचा टोला। शेलार यांचंही प्रत्युत्तर। अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे। तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरे यांचा दावा, तर अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्याचं नाव घेतलं नाही, पांढरेंचं वक्तव्य। नाशिकमधल्या येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे तरुण जखमी। हाताला आणि चेहऱ्यावरती पडले 10 टाके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।